आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत, परंतु त्यांच्या नाशिक दौऱ्याच्या नियोजनामध्ये मात्र मंत्री छगन भुजबळ अलिप्त असल्याचं समोर आलंय। शिवाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देखील पाठ फिरवली आहे। तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह भाजपचे नेते गिरीश महाजन 2 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत। त्यामुळे आज भुजबळांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतीये। प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। प्रांजल, भुजबळांची अनुपस्थिती किंवा त्यांचं या सगळ्यामध्ये सक्रिय नसणं, या सगळ्याचे काय अर्थ काढले जात आहेत? ते स्वतःहून यापासून दूर आहेत की त्यांना दूर ठेवलं जात आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावरती येत आहेत। युवा महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे आणि खरं तर एक मोठा सोहळा हा पार पडणार आहे। आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसांपूर्वी नाशिकला येऊन गेले। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील नाशिकमध्ये येऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे गेल्या 2 दिवसांपासून तळ ठोकून आहेत। भाजपचे गिरीश महाजन देखील तळ ठोकून आहेत। संपूर्ण परिस्थितीवर ते लक्ष ठेवून आहेत। मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे नाशिकचेच मंत्री जे नेहमी सक्रिय असतात, अशा आयोजनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग बघायला मिळत असतो। ते अजितदादा गटाचे मंत्री छगन भुजबळ हे यातून पूर्णतः अलिप्त असल्याचं बघायला मिळतंय। यासोबतच भुजबळांचे समर्थक पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांची देखील कुठे उपस्थिती दिसत नाहीत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये हा चर्चेचा विषय ठरतोय। भुजबळांचं दौऱ्यात नसणं करता येता नक्की काय अर्थ घ्यायचा हाच प्रश्न आता सगळ्यांना पडलेला आहे। भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर नाशिकला आलेले आहेत आणि आज तरी या त्या नियोजनामध्ये भाग घेतात का, त्यांचा सहभाग आज दिसून येणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले। प्रांजल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।